सगळं तिनं पुरवित होती. ऐशी देवबैता दंपती विप्रकाजी धन वेचिते परिवाचे न उच्चारिती सदा प्रीती विप्रावरी कठीण काळ पडता ही चित्ती खेदा न मानतीच काही उल्हासयुक्त सर्वदा ही गर्वही नाही तिळभरा. पण त्याचा स्वभाव होता हे केलं म्हणून कोणाला सांगायचं नाही. मी फलाण्या ब्राह्मणाच्या बायकोला हे नेऊन दिले सांगायचं नाही, कोणाला म्हणायचं नाही. कुणीकडे काही की झाकून नेऊन द्यायचं आणि त्या ब्राह्मणाच्या घरी नेऊन द्यायचं, त्या ब्राह्मणाच्या बाईला द्यायचं. विप्र ते धनदास सुद्धा तसाच होता. कोणाला सांगत नव्हता की आम्ही हे केलो म्हणून आणि आम्ही हे करतो ह्याचा त्यांना गर्वही नव्हता, की आमच्याकडून हे होतंय ह्याचा त्यांना अभिमान सुद्धा नव्हता. इंदिरे फार काय सांगू काय तो धनदास शूद्रवर्य साधा वयावा विप्रकार्य सधन व्यय ही करीत असे. ऐशी त्याने कापट रहित विप्रसेवा केली सतत आणि त्याहून विशेष अधिक मासात स्नानदानादी पूर्वक संपादिली. आणि तुला काय सांगू लक्ष्मी, त्यानं स्वतःच्या पैशानं ब्राह्मणाची सेवा करायचा, ब्राह्मणाची होईल तेवढी सेवा करण्याकरताच त्यानं सगळं धन खर्च करायचा, असा तो धनदास होता. आणि त्याच्यामध्ये जर समजा अधिक मास कधी आला की अधिक मासामध्ये त्यानं नदीचं स्नान करावं आणि पुन्हा ब्राह्मणाची सेवा करावी. पुढे देवयोगे तच्छरीर कुष्ठरोगे झाले समग्र तेने तो सर्व लोकाभितर निंदे फार झाला रक्तपोगळे रात्रंदिवस तेने चित्त झाले उदास म्हणे आचरता स्वधर्म असं काय हा विनाश ओढवला. पण दैव असतं बघा, कोणाकोणाचं किती जरी पुण्य केलं तरी भोग हे भोगावे लागतात. त्याला कुष्ठरोग झाला म्हणे आणि कुष्ठरोग झाल्यामुळं त्याच्या शरीरातून रक्तपू व्हायला लागलं. त्याला दुःख वाटायला लागले की हे काय, मला हे महारोग लागला माझ्या मागे. आता विप्रसेवा कैची करू शरीर क्षीणता आली सज लोका माझी जहाली लाज आता काय वाचून या नेनवे पूर्वकर्माचा ठेवा आता मरणाची देगा देवा पुढे वाचून निंद जेव्हा सुख कैचे होणार. विचार करायला लागला देवा आता हे असं दुःखी शरीर घेऊन मी काय करू, आणि ज्या शरीराचा उपयोग ब्राह्मणाची सेवा करण्याकरता होणारच नाही तर ते शरीर तरी काय कामाचं आहे माझं, हे शरीर माझं आता जाऊ दे बाबा, मला माझं प्राण जाऊ दे असं म्हणून तू देवाची प्रार्थना करायला लागला. विप्रसेवा नगडे हातून म्हणून तळमळे रात्रंदिना सन्निधा सोने अपार धन आता काय कीजे ऐसा विचार करते चित्ती आणि ते याची पत्नी मानवती ती करिता हे दिवस रात्री चिंता बहुत करीत असे. त्याची जी बायको होती त्याला बायकोची चिंता वाटायची, बाप काय करावं, माझ्या बायकोचं कसं होईल आणि माझ्याकडून आता ब्राह्मणाची सेवा होणार नाही तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. पुढे कालांतरे कदाचित एके सिद्धी येऊन त्याप्रत कथिले की तो स्वस्त्री सहित उदयिक मृत्यू पावशिला आणि विप्रसेवा प्रभावी करून आपल्या स्त्रीचं वर्तमान सुंदर विमाने आरोढण स्वर्गी जाशील निश्चय. त्यांना विचार करायला लागला एवढं धन आहे माझ्याकडे, काय करू ह्या धनाचा, आता कोणाला देऊ, मी ब्राह्मणाला जाऊन नेऊन देऊ शकत नाही. असं शरीर घेऊन मी कोणा ब्राह्मणाच्या घरी गेलो तर मला कोणता ब्राह्मण घरात सुद्धा घेणार नाही, माझं हे शरीर काय कामाचं आहे असा विचार करत असताना त्याच्या घरामध्ये एका दिवशी एक सिद्ध पुरुष आले म्हणे आणि त्यांनी सांगितले की उद्या सकाळी तुझा मृत्यू आहे, तुम्ही दोघंही नवरा बायको मरणार आहात, चिंता करण्याचं कारण नाही आणि तुम्हाला नेण्याकरता वैकुंठाहून विमान येणार आहे. ती सिद्धाची बाणी ऐकून धनदास हर्षला म्हणे मग पुरा द्रव्याचे दक्षिणे 3 भाग केले त्याने, एक भाग ओपिला पुत्रास, द्वितीय दिला कन्या द्वयास, तृतीय भाग तो विप्रास तीर्थी जाऊन अर्पिला. मग त्याने विचार केला उद्या मरण आहे ना आपलं, आज तर नाही. मग त्यानं आपली जी संपत्ती होती त्या संपत्तीचे 3 भाग केले म्हणे. 3 भाग करून एक भाग आपल्या मुलाला दिला, बाबा हे भाग तुझा आहे, याचं तुला काय करायचं ते करून टाक. दुसरा भाग घेतला आपल्या मुलीला देऊन टाकला, हे भाग तुझा आहे घेऊन टाक. तिसरा भाग उरला, हा तिसरा भाग मला ब्राह्मणाला दान करायचा आहे. म्हणून त्यानं नदीच्या काठावर आला सगळ्या ब्राह्मणाला बोलावून तिसरा जो भाग आहे तो दान धर्म करून टाकला. ऐशी आपुले कोटी धन तयाने टाकले वाटून द्वितीय दिनी स्त्री सवर्तमान स्वर्ग भुवना पावला इंद्रिय व प्रकारे सर्व द्विजसेवेचा असे प्रभाव हे परलोकी सुख अपूर्व होते सदैव शूद्राशी. आणि मग दुसऱ्या दिवशी खरंच त्या सिद्ध पुरुषांना सांगितल्याप्रमाणे त्यांना नेण्याकरता विमान आलं आणि ते दोघेही वैकुंठाला गेले. कशामुळे गेले तर ब्राह्मणाची सेवा केल्यामुळं. आपल्याकडे जरी ऐश्वर्य असलं त्या ऐश्वर्याचा वापर आपण कसा करतो त्याच्यावर आपली गती ही अवलंबून असते. प्रत्येकाला ऐश्वर्य असतेच असं नाही, प्रत्येकाकडून सेवा घडतेच असं नाही, पण असलेल्या ऐश्वर्यातून सेवाही करता आली पाहिजे, धर्मकार्यही करता आली पाहिजे. दानम प्रसंगो, आपण मागे परवाच विचार करून आलो, जो प्रसंगाने दान धर्म करतो त्याचं द्रव्य हे खरं आहे, त्याचं द्रव्य हे उपयोगाचं आहे, अन्यथा बाकीच्याचं द्रव्य काहीही उपयोगाचं नाही. ज्या द्रव्यातून दान धर्म होत नाही ते द्रव्य शास्त्राला मान्य नाही, धर्माला मान्य नाही. कितीही तुम्ही कमाई करा, कमाई किती केला त्याला महत्व मेल्यानंतर मिळत नाही, पण दान धर्म किती केला ह्याला मात्र महत्व आपल्या मरणोत्तर गती करता आपल्याला कामी पडतं. आणि विशेष अधिक मासात ऐशी विप्राते सेवितात ते होऊन पाप निर्मुक्त मोक्षाप्रत पावती तयाशी नाही पुनरावृत्ती ही इंद्रिय जाना निश्चिती ती पुण्यकथा पडती ऐकती तेही उद्धरती निश्चय. भगवान विष्णू सांगतात की असा दान धर्माचा महिमा आहे, असं ब्राह्मणाला दान देणं, ब्राह्मणाची सेवा करण्याचं महिमा आहे. ती लोक वैकुंठाला जातात असं भगवान विष्णू सांगायला लागले. ज्यांना हे करणं शक्य नाही, आपले पैसे ब्राह्मणाला द्यावं वाटत नाहीत, त्यांनी कमीत कमी हे कथा तरी ऐकावी म्हणे. धनदासाची कथा तरी कमीत कमी ऐकायला पाहिजे. आणि या धनदासाची कथा जरी ऐकलं तरी सुद्धा खूप पुण्यकारक आहे. तिसरी अधिक महात्म्यसार बरहनार्दय पद्माधार सज्जन श्रोते ऐकूची चतुर ध्याय गोड गोपाल कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान